नमस्कार. झी 24 तासवरील हितगुज कार्यक्रमात मी अँकर अक्षय बनकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. तज्ज्ञांच्या मते भारतात 15% म्हणजे जवळपास 120 दशलक्ष लोकांना आर्थरायटिस या आजाराने ते ग्रस्त आहेत. वाढतं वय, शरीराची झालेली झीज यामुळे हा आजार होतो आणि शरीरातील एकापेक्षा जास्त सांध्यांना सूज येणं किंवा तीव्र वेदना होणं याला आर्थरायटिस किंवा संधिवात असं मराठीमध्ये म्हटलं जातं. हा प्रामुख्याने वृद्धांना होणारा आजार आहे. वाढत्या वयासोबत हळूहळू वाढत जाणारा आजार म्हणून याची ओळख आहे. असं असलं तरी लहान मुलं आणि युवकांनाही हा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आर्थरायटिसमध्ये सांधे, ज्याला जॉईंट्स असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं, किंवा सांध्यांच्या आसपास असणाऱ्या पेशी आणि इतर कनेक्टिव्ह पेशींना इजा होत असते. अस्थिरोग तज्ज्ञांच्या माहितीनुसार आपल्या शरीरातील 2 सांध्यांमध्ये एक द्रव पदार्थ असतो. हा थर सांध्यांना एकमेकांवर घासण्यापासून सुरक्षा देत असतो. आर्थरायटिसमध्ये या सांध्यांमधील जागा जी आहे ती कमी होते आणि सांध्यांमधील द्रव पदार्थांचं प्रमाण जे आहे ते कमी होत जातं. यामुळे सांधे जास्त संवेदनाक्षम बनतात आणि त्यांचं हळूहळू डिजनरेशन होण्यास सुरुवात होते. 30 वर्षांची एक महिला व्यावसायिका आहे, ज्यांना सकाळी उठल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांच्या उजव्या आणि डाव्या हाताच्या बोटांना सूज आली आहे. बऱ्याच लोकांसाठी कदाचित तो दिवस सुंदर असेल, पण त्या तरुणीसाठी हा दिवस खरंच अंधारात नेणारा होता. तिच्या आयुष्यामध्ये अंधार निर्माण झाला होता. त्यामुळे तिला दैनंदिन कामं करताना अडचणी येत होत्या. त्यामुळे आर्थरायटिस हा आजार खरोखरच गंभीर आहे आणि आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण याच आर्थरायटिस आजारावर आपण चर्चा करणार आहोत. या आर्थरायटिस आजारावरती माहिती देण्यासाठी तज्ज्ञ म्हणून आपल्यासोबत आहेत डॉक्टर वसीम काझी सर. काझी सर हे कन्सल्टंट रुमॅटॉलॉजिस्ट आहेत. कोल्हापूर रुमॅटॉलॉजी सेंटर या ठिकाणी सध्या ते कार्यरत आहे. डॉक्टर काझी सर, तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की या आर्थरायटिस आजाराची कारणं काय आहेत आणि याच्यामध्ये रिस्क फॅक्टर काय आहेत? सो व्हॉट आर द कॉजेस अँड रिस्क फॅक्टर? याचा अर्थ आहे की रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा आमवत होण्याची काय कारणे आहेत आणि कुठल्या गोष्टींमुळे किंवा कुठल्या अशा घटकामुळे रुमॅटॉइड आर्थरायटिस होण्याची शक्यता किंवा रिस्क वाढते. सर्वप्रथम शरीरामध्ये जी रोगप्रतिकारक क्षमता असते, ती रोगप्रतिकारक क्षमता आपल्या शरीरावरतीच आघात करायला लागते. रोगप्रतिकारक क्षमतेचं काम असतं की आपल्या शरीराचे रक्षण करणे बाहेरच्या घटकांपासून, इन्फेक्शन पासून, जीवाणूंपासून, विषाणूंपासून. जर जॉइंट्स किंवा सांधे या अवयवावरती त्यांनी आघात केला, तर संधिवात हा आजार होतो. संधिवात हा आजार नाहीये, संधिवात एक लक्षण आहे. संधी म्हणजे सांधा आणि वात म्हणजे त्याच्यामध्ये येणारी सूज. आणि आमवात हा वन ऑफ द कॉमनेस्ट म्हणजे सर्वात जास्त प्रमाणामध्ये होणारा एक प्रकारचा संधिवात आहे. नेमक्या कुठल्या कारणामुळे अ, आमवात होतो? तर याचं असं संशोधन झालेलं आहे आणि त्याच्यामधून हे अशी कुठलीही गोष्ट सिद्ध नाही झालेली, की या पर्टिक्युलर गोष्टीमुळे किंवा या एखाद्या घटकामुळे रुमॅटॉइड आर्थरायटिस होतो. एक्झॅक्ट कारण रुमॅटॉइड आर्थरायटिस होण्याचं अजूनपर्यंत ज्ञात नाही. बऱ्याच गोष्टी आमवात होण्यासाठी चालना देतात, पण त्यातला एक घटक ज्याच्यामुळे संधिवात होतो किंवा आमवात होतो, अजूनपर्यंत संशोधनामध्ये शोधून नाही काढलेला आहे आतापर्यंत. खरं तर बरेच आजार आपण जीवनशैलीमध्ये बदल करून बरे करू शकतो. आर्थरायटिस या आजारामध्ये सुद्धा आपण असे काही बदल जर केले आपल्या जीवनशैलीमध्ये, तर हा आजार आपल्याला बरा करता येऊ शकतो का? डॉक्टर काझी सर, आपण काय सांगाल? तर प्रश्न असा आहे की रुमॅटॉइड आर्थरायटिस असलेल्या व्यक्तींनी किंवा आमवात असलेल्या व्यक्तींनी काय जीवनशैलीमध्ये बदल करावे? तर याचं सर्वप्रथम मी उत्तर देण्याची सुरुवात अशी करेन की आमवात असलेल्या व्यक्तींनी योग्य डॉक्टरांकडे जाऊन सर्वप्रथम त्यांच्याशी सल्ला घ्यावा. आणि आमवात, बीपी, शुगर हे काही आजार असे आहेत की ज्याच्यामध्ये निदान झाल्यास जवळपास आयुष्यभर औषधं घ्यावी लागतात. काही लकी पेशंट असतात, त्यांची औषधं बंद होऊ शकतात. पण जास्त मोस्ट ऑफ द पेशंट्सला मॅक्सिमम पेशंट्सला औषधे ही लाईफ टाईम घ्यावी लागतात. आणि त्याकरिता योग्य डॉक्टरांकडून जाऊन योग्य ती औषधं चालू करून घेणे आणि ती रेग्युलरली घेणे हे सगळ्यात महत्वाचं. कारण की संशोधनामधून असं दाखवून दिलेलं आहे की व्यवस्थित औषधं घेतलेल्या पेशंटमध्ये रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा आमवातमुळे होणारे जे पण कॉम्प्लिकेशन्स आहेत, जॉइंट्स वाकडे होणे, हृदयावरती, फुफ्फुसावरती डॅमेज होणे, अ, असं म्हटलं जातं की संशोधनामध्ये की ज्यांनी रुमॅटॉइड आर्थरायटिसचं औषध बिलकुलच घेतलं नाही, अशा लोकांचं आयुष्य 10 वर्षांनी सरासरी कमी झालेलं दाखवलेलं आहे. ह्याला प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्यासाठी महत्वाचं आहे की रेग्युलर व्यायाम जे फिजिओथेरपिस्टनी तुम्हाला दिलेले असतील, ते रेग्युलर करत राहणे. त्याच पद्धतीनं
स्मोकिंग ही एक रिस्क फॅक्टर आहे रुमॅटॉइड आर्थरायटिस होण्यासाठी. ती आपण टोटली थांबवू शकतो आणि प्रिव्हेंट करण्यासारखी एक गोष्ट आहे. रेग्युलर प्रॉपर संतुलित आहार घेणे हे देखील रुमॅटॉइड आर्थरायटिसच्या पेशंटसाठी फार महत्वाचं आहे. एकूणच या कार्यक्रमामध्ये आपण या आर्थरायटिस आजाराविषयीची लक्षणं, उपचार आपण सांगत आहात. पण हा आर्थरायटिस आजार, संधिवात आजार होऊच नये यासाठी आपण काय खबरदारी घेऊ शकतो आणि या आजाराला आपण टाळू कसं शकतो? डॉक्टर काझी सर, आपण काय सांगाल? जसे आपण मागच्या क्वेश्चनमध्ये बघितले, हा प्रश्न आहे की रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा आमवात आपण अव्हॉइड कसं करू शकतो, प्रिव्हेंट कसं करू शकतो, होण्यापासून वाचू कसं शकतो. तर रुमॅटॉइड आर्थरायटिस आमवात होण्यापासून अ, वाचण्यासाठी काही गोष्टी आपण करू शकतो. त्या अशा की सगळ्यात महत्त्वाची रिस्क फॅक्टर किंवा घटक जो रुमॅटॉइड आर्थरायटिस साठी कारणीभूत ठरतो तो आहे स्मोकिंग. सो धूम्रपान टाळणे हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर संतुलित आहार ज्याच्यामध्ये हिरव्या पालेभाज्या, कंदमुळे आणि नट्स जे शेंगदाणे, शेंगा वगैरे आपण ज्या आहारामध्ये इन्क्लूड करू शकतो. गुड फॅट्स म्हणजे तैलयुक्त मासे जसे की ज्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्सचं प्रमाण जास्त असेल. अशा गोष्टी आपण आहारामध्ये आपल्या इन्क्लूड करू शकतो. तर हे पण एक महत्त्वाचं फॅक्टर ठरू शकतो एका व्यक्तीला आमवात होण्यापासून वाचवण्याकरिता. त्याच पद्धतीनं आपण डाएटमध्ये काही गोष्टी आहेत ज्या चांगल्या नाही आहेत आपल्या शरीरासाठी. जसे रिफाइंड शुगर्स आहेत, जसे फ्रूट ज्युसेस आहेत, कोल्ड ड्रिंक्स आहेत, सॉफ्ट ड्रिंक्स आहेत. त्याच पद्धतीनं सॅच्युरेटेड फॅट जास्त असलेले प्रोसेस्ड एक्स्ट्रा हायली प्रोसेस्ड फॅट फास्ट फूड्स आहेत. हे सगळे आपण अव्हॉइड करू शकतो आपल्या डाएटमध्ये ज्याच्यापासून आपल्याला रुमॅटॉइड आर्थरायटिस होण्यापासून आपण वाचू शकतो. महत्वाची एक गोष्ट ज्याच्यापासून आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा आंबट होण्यापासून वाचू शकतो ती म्हणजे आपल्या दातांची निगा. असं दाखवलं गेलेलं आहे वेगवेगळ्या स्टडीजमध्ये की आपल्या दाताच्या मध्ये जे केव्हिटीज असतात आणि त्या ठिकाणी जे बॅक्टेरियाज असतात, त्याच्यामुळे आपली हार्टवर देखील लोड येऊ शकतो आणि आपल्या जॉइंटवर देखील लोड येऊ शकतो. ह्या बॅक्टेरिया ब्लडच्या संपर्कात आल्यानंतर बॅक्टेरियमिया होतो, इन्फ्लामेशन होतं बॉडीमध्ये, दाह निर्माण होतो आणि काही स्टडीजमध्ये असं दर्शवलेलं आहे की त्या गोष्टींच्यामुळे संधिवात होण्याची रिस्क एखाद्या व्यक्तीमध्ये फार वाढते. सो दाताची चांगली निगा घेणं फार गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं व्हिटॅमिन डीचं पण अनन्यसाधारण महत्व आहे संधिवात होण्यापासून वाचवण्यासाठी. व्हिटॅमिन डी फक्त आपल्या हाडांसाठीच नाही, तर आपल्या इम्युन सिस्टीमसाठी देखील फार महत्वाचा घटक आहे. आणि इम्युन मॉड्युलेशन हा जो कॉन्सेप्ट असतो की चांगल्या दृष्टीनं इम्युन सिस्टीमची रोगप्रतिकारक क्षमतेची आपल्या कंडिशनिंग होणे याच्यासाठी व्हिटॅमिन डी ॲडिक्वेट डोसमध्ये आपल्या बॉडीमध्ये असणं गरजेचं आहे. एक आपल्या इंडियन जीवनशैलीमध्ये सूर्यकिरणांपासून व्हिटॅमिन डी मिळवणे हे फारच अवघड आहे. रोज 10 मिनिट्स आपल्याला उन्हामध्ये बसल्यानंतर हे आपल्याला व्हिटॅमिन डी रोज आपल्या शरीरामध्ये येऊ शकतं विदाऊट क्लोथ्स. म्हणजे निर्वस्त्र 10 मिनिटं आपल्याला उन्हामध्ये बसावं लागू शकतं. पण हे प्रत्येकाला शक्य नाहीये. त्यामुळे व्हिटॅमिन डी ची सप्लिमेंट घेणे हे एक फार साधा आणि सोपा उपाय आहे. त्याच्यामुळे इम्युन शक्ती आपली रोगप्रतिकारक क्षमता अधिक मजबूत होऊन बऱ्याच आजारांपासून त्यात आपल्याला वाचवते. त्याच पद्धतीनं आपल्या हाडांची मजबूती पण चांगली होते. व्हिटॅमिन डी चे फार असे फायदे आहेत. त्यामुळे मी एक जे हेल्दी लाईफस्टाईलमध्ये गोष्ट ॲड करेन ती म्हणजे व्हिटॅमिन डी ची सप्लिमेंट घेणे. व्यायाम जसं आपण बोललो व्यायाम फार महत्वाचे आहेत. जसं संधिवात झाल्यानंतर त्याच्यापासून होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत, कॉम्प्लिकेशन्स आहेत त्याच्यापासून वाचण्यासाठी व्यायाम जसे महत्वाचे आहेत, तसेच एखाद्या व्यक्तीला संधिवात होऊ नये याच्यासाठी पण व्यायाम करणे, हार्ट हेल्थ आपली चांगली ठेवणे, मसल्सची, जॉइंट्सची हेल्थ चांगली ठेवणे फार महत्वाचे आहे. तर मी या सगळ्या गोष्टी एखाद्या व्यक्तीने कराव्यात असं सजेस्ट करेन, की त्याला आमवात किंवा एक दुसऱ्या प्रकारचा संधिवात होऊ नये याच्यासाठी. आर्थरायटिस म्हणजे संधिवात हा आजार अतिशय गुंतागुंतीचा आजार आहे आणि या आजारामध्ये रुग्णांना बराच त्रास होत असतो. या आजाराचं जर आपण वेळीच निदान केलं आणि याच्यावर उपचार घेतले तर आपल्याला या आजाराची तीव्रता कमी करता येऊ शकते, हा आजार बरा करता येऊ शकतो. डॉक्टर, कार्यक्रमात आपण सहभागी झालात त्याबद्दल झी 24 तासच्या वतीने आपल्या सगळ्यांचे आभार. थँक्यू.